आज दुसरा दिवस एक गाव एक संघ ओपन हाफ आपण इथे मात्र सामने पाहतोय. विठ्ठल रखुमाई चषक 2026 आयोजन इथे मात्र आपण पाहतोय. कुंभोलीचा विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल आपल्या समोर सज्ज झालाय आणि सामना इथे मात्र सुरू होताना आपण पाहतोय. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपल्या समोर आपण घेऊन येतोय. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथे मात्र लाईव्ह प्रेक्षेपण केलं जाताना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय पंकज यांना, तर दुसऱ्या बाजूला आहे नेमी. असे दोन स्ट्रायकिंग फलंदाज आपल्या समोर आपण पाहतोय. आपण सांघिक पहिले आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पालघर मैत्री संघाच्या माध्यमातून पियुष यांना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून यावेळेस हाताळला जाईल. आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय हा गोलंदाज. चला लेट्स प्ले दुसरा सामना. पहिला चेंडू घेऊन पियुष गोलंदाजी मार्कवरून सज्ज झालाय. पहिला चेंडू यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मनामध्ये विचार करून नो मॅन्स लँड मध्ये यावेळी चेंडू लँड झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोचतील आणि थ्रो करतील तोपर्यंत आपण पाहिलं की 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना आपण पाहतोय. या 2 धावेनेशीच आपण पाहतोय पहिला चेंडू अखेरीस 2 धावेने धावफलक्याचा श्रीगणेश इथे मात्र केला गेलाय. या 2 धावा बहुमोलाच्या 2 धावा निश्चितच आपण जेव्हा विचार करतो क्रिकेटचं ग्रामविकास मंडळ उपाध्यक्ष श्रीकांतजी संख्ये या आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. दुसरा चेंडू आपण पाहिलं अल्टी पलटी खेळायचा होता मात्र त्यापासून वंचित राहिलाय. निर्धाव असा चेंडू यावेळेस टाकला जाताना आपण पाहतोय. या षटकाचा विचार करत झाला तर हा षटक आपण पाहतो की पहिल्या षटका चेंडूवर एक मिसिटचा फटका मात्र नो मॅन्स लँडवर लँड झाला. त्यानंतर मात्र अल्टी पलटी खेळायचा होता पंकज यांना. यावेळेस फुल लेन पद्धतीचा चेंडू इंट्रोड्यूस केला गेलाय. क्रिकेटमध्ये या चेंडूला ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातंय आणि तो या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. नाईट क्रिकेट सामने म्हटले तर निश्चितच एक उत्साह हा शिगेला असतो आणि त्याच उत्साहापोटी आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये रात्रीमध्ये 14 संघ इथे मात्र खेळण्याचा मानस आपण पाहिला. यावेळेस जेलबाद होण्याची सुवर्ण संधी. यस जेलबाद झालाय. फाईन लेग रिझन मध्ये एक सुंदर झेल टिपलं गेलंय. आपण आता वळूया डीजेच्या दिशेने. तिथे आपल्या सोबत जोडले जातील कुंभोलीचे डीजे ऑपरेटर आणि डीजे मालक डीजे हर्ष. धन्यवाद डीजे. तसंच आपण आता पाहतोय आमच्या गावातील राकेश आत्माराम संखे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तसंच आमच्या गावातील शिवसेना उबाठा शाखाध्यक्ष श्री सूर्यकांतजी संखे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही शब्दसुमनाने विठ्ठल रखुमाई चषकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत इथे करतोय.
आपण पाहतोय डेकोरेटर प्रॉपरेटर राकेश आत्मारामजी साहेब यांचे इथे उपस्थित झालेत. त्यांचं इथे मात्र स्वागत सत्कार केला जात आहे. कॅमेरामॅन इथे मात्र कॅमेरा आपला फिरवायचा आहे. कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठापर्यंत इथे मात्र कॅमेरा फिरवायचा आहे. यस, आपण पाहतोय राकेश आत्माराम पिंपळे यांचं इथे मात्र स्वागत सत्कार केला गेलाय. तसंच आपले गावचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सूर्यकांत जी संके साहेब सुद्धा उपस्थित झाले. त्यांचा काल आपण स्वागत सत्कार केलाय. त्यांचा सुद्धा आज आपण शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस मात्र वाईड चेंडू पंच वाईड म्हणून दर्शवत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ सांघिक दुसरे षटक घेऊन आपण पाहतोय मिस्टर कुणाल हा गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्ग. यावेळेस लॉफ्टेड फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचला होता, मात्र निशान यांच्याकडून आपण पाहिली आहे की एक मोठी घोडचूक होताना झेल सोडला गेलाय. इझी झेल तिकडे मात्र आला होता निशाणीच्या हातामध्ये, मात्र कुठेतरी चुकताना पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी एक खराब कार्य त्यांच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळताना आपण पाहतोय. या एक धावेनीची संघाची धावसंख्या आता मात्र 6 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिस शॉट, मात्र नो मॅन्स लँड वर चेंडू लँड झालाय. पॉइंटचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेल 38 सर्कलच्या बाहेर, तोपर्यंत आपण पाहिलं की 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली आहे आणि 8 या आकड्यावर पाहतोय. काय टुर्नामेंट इथे मात्र आपण 9 धावा झाल्यात. काय टुर्नामेंट आपण इथे पाहतोय, काय स्पर्धेचं आयोजन इथे मात्र केलंय श्री चिराग प्रदीप संख्या आणि मानस पिंपळ्यांच्या मार्फत. याच मध्ये आपण पाहिलं की फटका फसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तैनात झालाय आणि त्याच्या हातून यावेळेस एक सुंदर झेल टिपलं गेलं आणि डगआउटची दिशा यावेळेस दाखवली गेली मिस्टर नेमी यांना. चला डीजे होऊन जाऊन द्या. निम्मी बाद झाला. निम्मी बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाजी करता. पहिले षटक विचार करत झालं तर पियुष याने खूपच सुंदर अचूक भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला. पियुष षटक संपल्यानंतर आपण पाहिलं की कुणाल गोलंदाजी मार्कवर आला. कुणाल यांनी पण सुपर्ब गोलंदाजी आतापर्यंत आपण करताना पाहतोय. कुठलाही हात खोलण्याचा चान्स दिला जात नाहीये कांबोडे संघाच्या फलंदाजांना. यावेळेस सुंदर फटका, गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला असता मात्र प्रॉपर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. पॉइंट रिजनचा खेळाडू झेल टिपतोय आणि डगआउटच्या दिशेने आपण पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळतोय गौरव. धन्यवाद. तसेच आपल्या गावचे संजयजी पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा मुख्य व्यासपीठावर विराजमान होण्याचं आम्ही इथे मात्र इन्व्हिटेशन देतोय. या संजयजी पाटील साहेब मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचंय. प्रत्येक संघाला विनंती असेल की आपण डगआउटच्या मधूनच फलंदाजी जायचंय, अन्यथा 2 धावांची पेनल्टी इथे मात्र संघाला दिली जाईल. आपण सामना पाहतोय कांबोडा विरुद्ध पालघर मैत्री. कुणालांच्या षटकातला आपण पाहतोय पुढचा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका उडवायचा होता, मात्र कुठेतरी चुकलाय. गुडलेन पद्धतीचा चेंडू त्यानंतर मात्र उसळी घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये यावेळेस विसावताना आपण पाहतोय. काय सुंदर गोलंदाजी होताना पाहायला मिळते मैत्री 11 पालघर यांच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग
आतापर्यंत कुठलाही हात खोलण्याचा चान्स मौका दिला गेला नाहीये. 8 नंबरचा खेळाडू मिस्टर प्रतीक यावेळेस आपल्याला ऍक्शन मोड वर पाहायला मिळतोय. त्यांच्या हातून सुपर थ्रो, गोल्डन आर्म आपण म्हणतो त्या प्रकारचा थ्रो इथे मात्र केला गेला. तसदर मात्र रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतोय एक गडी बाद झालाय. आहोत यामधला विनर संघ आणि पास्तळ फायर संघ 5 मिनिटाचा ब्रेक देऊन लगेचच आपला दुसऱ्या फेरीचा सामना होणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. पालघर मैत्री आणि कांबोडी संघ मधील विनर संघ असेल त्याला 5 मिनिटाचा अवधी देऊन फायर पास्तळ सब अगेन्स्ट मध्ये लगेचच दुसरा सामना खेळावा लागेल. काही अडचणी इथे मात्र येतात त्याच कारणामुळे हा निर्णय कमिटीकडून घेतला गेलेला आहे. पियुषला आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या मेगा स्क्रीनवर. यावेळेस फटका उडवतोय चेंडू. आपण पाहिलं की मिज्जत झाला क्षेत्ररक्षक मात्र त्याला चांगला बॅकअप इथे मात्र पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 8 मिस्टर प्रतीक आपल्याला पाहायला मिळाले. प्रतीक चेंडू थ्रो करतील तोपर्यंत आपण पाहिलं की 2 धाबा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. आतापर्यंत आपण विचार केला तर 14 चेंडू टाकून झालेत. 14 चेंडू अखेरीस आपण धावसंख्येचा विचार करायचा झालं तर 1 to 12 12 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. कासवाची रणगती आतापर्यंत प्राचारण केली आहे मात्र आपल्याला ससा बनावं लागेल. आपल्याला धावावं लागेल कारण की धावल्याशिवाय क्रिकेटमध्ये निश्चितच आपण पिछाडीवर पडतोय आणि तिथेच आपण पाहतोय की कांबोडी संघ कुठेतरी पिछाडीवर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैत्री 11 पालघर संघ यावेळेस चार्जअप झालाय. अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गुडलेन चेंडू त्यांच्या माध्यमातून हिट केला जातोय. उसळी घेतोय चेंडू. उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय.
व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर पियुष. सुपर क्लासिक गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आपण पाहतोय मैत्री 11 संघामध्ये वंजारी समाजातील दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय तर दापोली संघाकडून आपण निशाण्यांना पाहतोय, तसेच कोळगाव संघाकडून अमय हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅटीची कड लागली आहे. त्यानंतर मात्र चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये इझिली यावेळेस फील्ड केलं गेलं आणि एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. या एक धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते आणि आमचे स्कोरर आम्हाला इथे मात्र दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 ऑन दी बोर्ड. यावेळेस अल्टी पलटीचा रिव्हर्स फटका खेळायचा होता, मात्र त्यापासून वंचित राहिलाय फलंदाज. अंगाला चेंडू आदळतोय. निश्चितच आपण म्हटलं की बघितलं की आउट ऑफ दी फॉर्म दिसतोय कांबोडे संघ, आणि कांबोडे संघ आउट ऑफ दी फॉर्म असल्या कारणामुळे कुठेतरी त्यांच्याकडून चुका होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण वळूयात डीजेच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील ओम साई डीजे आणि डीजे हर्ष. धन्यवाद हर्ष. आमचा आवाज जो 4 दिवस आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य इथे मात्र आमच्या गावातला सुपुत्र मिस्टर डीजे हर्ष यांच्या माध्यमातून केलं जाताना आपण पाहतोय. यावेळेस बॅटरीची खालची कट गेली. आपण पाहतोय निशांतला गोलंदाजीमध्ये इंट्रोड्यूस केलाय. हाच निशांत वंजारी समाजातील एक उत्कृष्ट गोलंदाज. आपण त्याला कित्येक वेळा पाहतोय दापोली संघाकडून खेळताना. आज मात्र मैत्री 11 पालघर संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू रोल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, थ्रो करतील, तोपर्यंत आपण पाहतोय की एक धाव सहजरित्या पूर्ण. आपण पाहिलं की आतापर्यंत 3 गोलंदाज इंट्रोड्यूस केले मैत्री 11 पालघर संघाने, आणि त्यांच्या थ्रू आपण पाहिलं की सुपर गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. काय कौशल्य, काय कला, काय अप्रतिम कन्सिस्टन्सी इथे मात्र पाहायला मिळते या पालघर मैत्री 11 गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा कॉट बिहाइंड होण्याचा चान्स, आणि चान्सला यावेळेस कन्वर्ट केलं जाताना आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा एक सुंदर झेल टिपलं जाताना आपण पाहिलंय. पोहोचवण्याबद्दल तुमच्या मी ऋणी आहोत. यावेळेस आपण पाहतोय दिनेश आलाय फलंदाजी मार्कवर. निशांत आपल्या अप्रतिम फ्लो मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लॉफ्टेड फटका, 1 बाउन्स चेंडू पियुष फील्ड करतील, तोपर्यंत आपण पाहिलं की एक धाव ही सहजरित्या पूर्ण होताना आपण पाहतोय. काय गोलंदाजी करतोय मैत्री 11चा संघ. आपल्या संघासाठी 4 चांद लावताना पाहायला मिळतात गोलंदाज. आणि आता हात खोलण्याचं गरज आहे, कारण की 4थं षटक चालू आहे. 4थे षटक चालू असताना धावसंख्या माफक 16 धावांवर आपण आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हेलिकॉप्टर लॉन्च झाला होता, मात्र हेलिकॉप्टर आणि बाउंड्री लाईनच्या मध्ये आपण पाहिलं की प्रतीक यावेळेस मध्यस्थी केली आहे, आणि प्रतीक यांच्या हातून यावेळेस अप्रतिम झेल टिपला गेलाय, आणि डगआउटची दिशा यावेळेस दाखवली गेली आहे मिस्टर दीपक यांना. चला डीजे होऊन जाऊन द्या.
न पाहतोय मयूर आलाय फलंदाजी मार्कवर. मात्र आपण पाहिलं की कांबोडे संघाला कित्येक वर्षापासून मी पाहतोय चांगली खेळीसाठी जाणला जाणारा संघ मात्र आज कुंभुलीच्या मैदानावर आउट ऑफ द फॉर्म पाहायला मिळतोय. फलंदाजाने साजीशी कामगिरी आपल्या संघासाठी करताना आपण पाहिलं नाही. अजूनही चान्स आहे. 4-2-3-3 चांगले फटके, असे फटके जर खेळले तर निश्चितच आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करू शकतो मिस्टर मयूर. आल्या पहिल्या चेंडूवर अल्टी पलटीचा हा येतोय वन बाउन्स. विठ्ठल रखुमाई चषक चौकार 4 धावा. सध्या आपण पाहतोय कसली हवा चालली आहे. तर हवा चालली आहे विठ्ठल रखुमाई चषक 2026 कुंभोलीचं मैदान विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल आपण पाहतोय सज्ज झालाय या स्पर्धेसाठी. अप्रतिम आयोजन इथे मात्र म्हणावं लागेल. आपण पाहिलं आयोजक कमिटीमध्ये मानसजी पिंपळे आणि चिराग संखे असे 2 आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आकाश आलाय गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक स्लॉग षटक आणि स्लॉग षटकाला आपण भैरवीचे षटक म्हणतोय आणि भैरवीच्या षटकामध्ये पहिला चेंडूला यावेळेस स्वागत केलंय. स्वागतम सुस्वागतम आणि चेंडूला पोहोचवतोय सरळ सीमा पार. षटकार 6 धावा. करायचं झाला तर धावसंख्या आपण पाहतोय 26 लॉस ऑफ 7 विकेट. आपण स्कोर कार्ड इथे मात्र पाहतोय कुठेतरी अडचणीत सापडतोय. मात्र 2 चेंडू मध्ये अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. आपण मयूर यांना पाहिलं शेवटचा चेंडू अल्टी पलटीचा रिव्हर्स फटका चौकार खेचला. तदनंतर मात्र दिनेश यांच्या फळीतून एक अप्रतिम षटकार आला. यावेळेस पुलचा फटका पॉवरफुल खेळायचा होता मात्र त्यापासून कुठेतरी दूर राहिलाय फलंदाज. शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडू म्हणजेच आपण पाहतोय पुलचा शॉट ऍक्टिव्हेट होतो मात्र त्यापासून कुठेतरी दूर राहताना पाहायला मिळाला फलंदाज दिनेश. या अंतिम षटकामध्ये आता 4 चेंडू शेष आहे. या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मनामध्ये मानस यावेळेस असेल. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत खूपच जोरात पोहोचलाय. त्यानंतर मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण होताना आपण पाहतोय. या 1 धावेनिशी धावसंख्या 27. अजूनही 3 चेंडू शेष आहे. 3 चेंडूमध्ये 2 षटकार येणं गरजेचं असेल. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याकरता निश्चितच 2 षटकार 2 मोठे हिट गरजेचे असतील. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. त्रिफळाचीत केलं जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा झटका लागतोय. मयूर यांना डगआउटची दिशा यावेळेस दाखवली जाताना पाहायला मिळते. चला आता आपण वळूयात डीजेच्या दिशेने. ओम साई डीजे तिथे आपल्यासोबत जोडले जातील.
बघा आता मात्र फलंदाज कोण येतोय. जय साई, जय साई, श्री साई. आणि साई जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी येतो निश्चितच त्या त्यावेळेस आपल्या संघासाठी कमालीचं कार्य करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळेस एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. जयसाई यांच्या माध्यमातून एक पहिल्या चेंडू मागे एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाताना आपण पाहतोय. एक धाबेदेशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 28 ऑन दी बोर्ड. आणि षटकाचा विचार करायचा झाला तर अंतिम चेंडू आता मात्र षटकार खेचला तर 34-35 रन टू विन असेल. यावेळेस चूक झाली आहे. निर्धाव चेंडू यावेळेस हाताळला जाताना पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर 28 आणि 29 रन्स टू विन असा हा सामना आपण पाहू सेकंड इनिंग मध्ये. आणि प्रत्येक संघाला माझी विनंती असेल की आपण दिलेल्या प्लेयर कक्षातच खेळाडू कक्षातूनच फलंदाजी जायचं, अन्यथा आपले 2 धावा या मायनस केल्या जातील. विदाऊट येणे चेतावणी याची नोंद घ्यायची आहे. कुठली चेतावणी न देता आपले 2 धावा इथे मात्र कट केल्या जातील याची नोंद घ्यायची आहे. आपण खेळाडू कक्ष बनवून दिलेत आणि त्याच खेळाडू कक्षातून आपण मात्र फलंदाजीसाठी यायचं आहे. चला डीजे होऊन जाऊन द्या इनिंग ब्रेक मध्ये. चला या सामन्यानंतर फायर पास्टर संघाने रेडी राहायचं. यानंतरचा सामना हा आपला असेल. यानंतरचा सामना फायर फास्टर अगेन्स्ट मध्ये या संघातील या सामन्यातील विजेता संघ असा सामना आपण पाहणार आहोत.
दरम्यान आपण पाहतोय पहिला चेंडू यावेळेस बॅटेची कट लागली होती. थर्डमॅन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला तर पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय मिस्टर दिनेश कांबोडे संघाचा. एक स्ट्राईक गोलंदाज आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीच्या जोडीचा विचार करायचा झाला सलामीवीर विलक्षण आणि आकाश आपल्याला पाहायला मिळतात. विलक्षण यांच्या पहिल्याच चेंडूमध्ये आपण पाहिलं की एक धावफलकेचा श्रीगणेशा केला गेला. 29 रन्स टू विन असा हा सामना आपण पाहतोय. लो स्कोरिंगचा सामना असेल आणि लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये आपण पाहतो की डॉट चेंडू अति महत्वाचे असतात आणि तेच डॉट चेंडू इथे मात्र टाकण्याचं काम करताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर दिनेश आपल्या संघासाठी जे कार्य अपेक्षित आहे त्याच कार्याचं इथे मात्र प्रात्यक्षिक देताना पाहायला मिळत आहेत. जखडून ठेवायचं आहे कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी मैत्री 11 पालघर संघाने केली आहे त्याच अनुषंगाने गोलंदाजी करणं गरजेचं असेल. पहिल्या षटकामध्ये 5 धावा एकत्रित केल्या आपण पाहिलं. निशाण्याने सुपर षटक टाकलं. एक षटकामध्ये 2 गडी बाद आणि 6 धावा असं समीकरण त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम असं सामन्याचं आयोजन इथे पाहतोय आपण. कुंभोलीचं मैदान विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल. यावेळेस आपण पाहिलं एक पुलचा पॉवरफुल आणि दमदार चौकार आलाय. लॉंग लेग रिजन मध्ये हा येतोय विठ्ठल रखुमाई चषक चौकार 4. आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई चषक 2026. यावेळेस अल्टी पलटीचा शॉट होता. कनेक्शन अर्धवट झाला मात्र त्यावर एक धाव सहजरित्या पूर्ण. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाचा विचार करायचा झाला तर आपण पाहतोय कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगचा खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण त्यांना पाहतोय. लॉंगॉनचा खेळाडू सुद्धा 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. त्याच्याकडेच यावेळेस चेंडू आलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता मात्र झेल घेण्यापासून थोडा दूर राहिला. निसटला चेंडू हातातून आणि त्याचाच मोबदला इथे आपण पाहतोय की 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. 2 धावेनिशी आपण पाहतोय पहिले षटक समाप्त झाले. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आमचे सहयोगी आमचे लाडके दीपक आत्माराम पिंपळे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद विजय. सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर यावेळेस आपण पाहतोय अक्षय नावाचा गोलंदाज दाखल होताना. पहिला चेंडू यावेळेस मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू गुडलेंथ वरून उसळी घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आपण विसावताना पाहिला. अप्रतिम पहिला चेंडू यावेळेस समाप्त केलाय मिस्टर अक्षय यांनी. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू पासून भन्नाट वेग त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मात्र कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. पुढचे 5 चेंडू अशाच वेगाने याच लाईन लेंथने टाकणं गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटीची कड लागली आहे. थर्डमॅनचा खेळाडू आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. त्यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण झालं. गुड फिल्डिंग आणि एक धाव आपण पाहिलं की सहजरित्या पूर्ण झाली आहे. एक धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय आता मात्र डबल डिजिट मध्ये पदार्पण करताना धावसंख्या झाली आहे 1010. 10 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतो विठ्ठल रखुमाई चषक 2026 कुंभोलीचं
क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका, फक्त दिशा दाखवली चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 38 सर्कल मध्ये आपण पाहिलं, फील्ड झाला चेंडू. एक धाव ही सहजरित्या पूर्ण. या एकेरी धावाने 1/1 या धावसंख्येवर धावसंख्या पोहोचताना आपण पाहतोय. मैत्री ग्रुप मैत्री 11 पालघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीमध्ये, आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय कांबोडे संघाला. यावेळेस अल्टीपल्टीचा फटका खेळायचा होता, पंचांकडे लाऊड कॉल केला गेलाय. यस, इट्स आउट, लेग बिफोर गडी बाद इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. विलक्षण बाद झालाय. आता मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय मिस्टर ओमकार. ओम साई सोडचे सर्व आपण पाहतोय. मरुजी घरत आपल्यासोबत इथे मात्र जोडले जाताना पाहायला मिळत आहेत. ओमकार यांना आपण पाहतोय. अक्षय यांच्या षटकाचा विचार करत झाला तर आतापर्यंत अक्षयांच्या षटकामध्ये 4 चेंडू हाताळून झालेत. 2 धावा यावेळेस आपण पाहिलं की दिल्या गेल्या. त्यानंतर मात्र चौथ्या चेंडूवर गडी बाद झालाय. अप्रतिम गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली. रनआउटचा चान्स यावेळेस आला होता, मात्र आपण पाहिलं की कव्हरला बॅकअप चांगल्या पद्धतीत पाहायला मिळाला नाही. त्याचाच मोबदला इथे मात्र आपण पाहिलं की थ्रो केला गेला नाही क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव ही आपण पाहिली सहजरित्या पूर्ण होताना. या 1 धावेनिशी आता मात्र स्कोर कार्ड पुढे सरसावतोय, आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय 1-12 ऑन दी बोर्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. सुपर गोलंदाजी अक्षयांच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा आपला क्लास, आपली दर्जा, आपली गुणवत्ता कुंभोली मैदानावर सिद्ध करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम षटक यावेळेस पहिलं दुसरं हाताळताना पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय. 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 ऑन दी बोर्ड. चला नो टीम मीटिंग्स आपण लगेचच आपलं चित्रक्षण इथे मात्र सजवून घ्यायचंय आणि सामन्याला स्पीडअप ठेवायचंय. आजच्या दिवसामध्ये 12 संघ आपण इथे मात्र खेळताना पाहणार आहोत. तरी आपण क्रिकेटचा गेम हा स्पीडअपनेच इथे मात्र कंटिन्यू करायचा. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जयसाई यांना मात्र गोलंदाजी मार्कवर 1-12 ऑन दी बोर्ड. 12 धावसंख्या यावेळेस आपण पाहतोय. जयसाई गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला चेंडू जयसाई यांच्या मार्फत यावेळेस टाकला गेला. रायझिंग डिलिव्हरी यावेळेस टाकली जाताना पाहायला मिळाली. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र होताना आपण पाहतोय. कुंभोलीचं मैदान प्रकाश झोतात आपण सामने इथे मात्र पाहतोय. विठ्ठल रखुमाई चषक 2026 ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण इथे मात्र युट्यूब वाहिनीवर केले जाताना पाहायला मिळतंय. यावेळेस फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षकाला शोधण्याचं कार्य या फटक्याने केलंय आणि झेल बांधून तंबूच्या दिशेने यावेळेस जाताना पाहायला मिळतोय फलंदाज मिस्टर
आकाश. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय वंजारी समाजातून कित्येक सामने कुंभोली मैदानावर खेळणारा फलंदाज मिस्टर निशांत मान फ्रॉम दापोली आपल्याला पाहायला मिळतोय आता आपला मेगा स्क्रीनवर. एक्सपिरियन्स असा फलंदाज आहे, कित्येक सामने कुंभोलीच्या मैदानावर खेळतोय म्हणूनच त्याला यावेळेस प्रमोट केलं गेलंय. यावेळेस रक्षात्मक पवित्रेत चेंडू खेळून काढला, फक्त दिशा दाखवली गेली. चेंडूला 2 धावा घ्यायच्या होत्या मात्र क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चुस्त. एकच धाव समाधान मानावं लागेल. एक धावेनिशी संघाची धावसंख्या 1414. ज्या प्रकारे आपण पाहिलं मैत्री 11 पालघर संघाने गोलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते कांबोडे संघाच्या माध्यमातून. काय गोलंदाजी करतायत दोन्ही संघ. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा एक देखणा फटका मात्र क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. रनआउटची सुवर्ण संधी होती मात्र आपण पाहिलं की कलेक्शन प्रॉपर पद्धतीत पाहायला मिळाला नाही. यावेळेस 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्या. 2 धावेनीची संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1616 ऑन दी बोर्ड. 16 या धावसंख्या इथे मात्र आपण धावफलकावर पाहतोय. यापुढचा सामना पण पाहतील या संघातील या सामन्यातील विनर्स विरुद्ध फायर फास्टर असा सामना नंतर आपण पाहणार आहोत. फायर फास्टर संघ इथे मात्र उपस्थित झालाय, त्यांना आम्ही धन्यवाद देतोय. यावेळेस बॅटेची कड लागली आहे, चेंडू फिरतोय त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण त्यापर्यंत पोहोचताना आपण पाहतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. या षटकाचा विचार करता झाला तर आतापर्यंत आपण पाहिलं की 5 चेंडू हाताळून झाले आहेत. 5 चेंडू मध्ये माफक 5 धावा एकत्रित केल्या गेल्या मैत्री 11 पालघर संघाच्या माध्यमातून. यावेळेस सुपर चेंडू इथे मात्र हाताळला गेला. निर्धाव चेंडू 3 षटक समाप्त झालेत म्हणजेच 18 चेंडू टाकून झालेत. 18 चेंडू मध्ये 17 धावा एकत्रित केल्या गेल्या. आता मात्र समीकरण आपण 12 चेंडू आणि 11 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा या काढायच्या आहेत आणि कंपल्सरी चेस असल्या कारणामुळे 11 धावा ह्या आपल्याला काढाव्या लागतील याची नोंद घ्यायची आहे मैत्री 11 पालघर संघाने. लो स्कोरिंग सामने आपण पाहतो, ज्या वेळेस लो स्कोरिंग सामने असतात त्या वेळेस ते सामने रोमहर्षित होताना आपण प्रत्येक वेळेस पाहतो. सॉरी 12 बॉल 12, 12 चेंडू 12 असा हा सामना आपण पाहतोय. 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 6ची रणगती इथे मात्र राखावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं की 5.5च्या रणगतीने धावताना पाहायला मिळतोय मैत्री 11 पालघरचा संघ. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका खेळायचा होता मात्र कॉड बिहाइंड गडी बाद झालाय. यष्ट्यांच्या मागे सुंदर झेल यावेळेस टिपला जाताना पाहायला मिळतोय. एक अप्रतिम झेलच्या साह्याने आपण पाहिलं की गडी बाद झालाय. एक उत्साह यावेळेस निर्माण होतोय. आपण पाहतोय कांबोडे संघ यावेळेस आपल्या संघासाठी गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आपण पाहिलं अप्रतिम गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अक्षय यांना पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं. अक्षय इंट्रोड्यूस झाल्यानंतर कुठेतरी आपल्या संघासाठी अप्रतिम पहिला चेंडू त्यांच्या मार्फत हाताळला गेला. रायझिंग डिलिव्हरी यावेळेस टाकली गेली. त्यावर मात्र बॅटीची हलकी कड बाहेरील कड लागली जाताना आपण पाहिलं आणि त्यानंतर यष्ट्यांच्या मागे अप्रतिम झेल आणि त्यानंतर केलेला जल्लोष निश्चितच. आता मात्र सामन्यामध्ये आपण पाहतोय परत येतोय सुपर बॉलिंग इथे मात्र पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतायत तांबोड्याचा संघ. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. काय सामना होता. 30 चेंडू मध्ये 29 धावाचा सामना आपण पाहिला. मात्र आता मात्र 10 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा सलग तिसरा निर्धाव टाकताना पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग बाय मिस्टर अक्षय. याच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा होती आपल्याला कांबोडे संघाच्या माध्यमातून आणि तेच इथे मात्र करून दाखवताना पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी, सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षकाकडून खूपच सुंदर त्यांची साथ देताना आपण पाहतोय. आज सामना इथे रंगतोय कुंभोलीचं मैदान, विठ्ठल रखुमाई चषक. पुन्हा एकदा चौथा निर्धाव. आडव्या पट्ट्यात यावेळेस फटका खेळायचा होता. बॅटची खालची कट लागली आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाला ऍक्टिव्ह केलं गेलं आणि कॉड बिहाइंडच्या स्वरूपात ह्या लागतोय या षटकात दुसरा मोठा झटका. चला डीजे होऊन जाऊन द्या. निश्चितच स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. मात्र स्ट्राईक रोटेशन आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालं नाही. आपण पाहिलं की फलंदाज आऊट झाला कुणालने 3 चेंडू आडव्या पट्ट्यात ब्लाइंडेड फटकेबाजी करण्यामध्ये लक्ष केंद्रित केलं. मात्र जेव्हा आपण रन बॉल स्कोरिंग चेस करतो तेव्हा मात्र आपल्याला सिंगल डबल वर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं असतं. यावेळेस सलग 5वा चेंडू इथे मात्र निर्धाव टाकताना पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय. सुपर क्लास गोलंदाजी. यावेळेस विकेट मेडन होण्याची सुवर्ण संधी इथे मात्र पाहतोय. यावेळेस पाहूया विकेट मेडन होतोय की नाही. येस आपण पाहतोय विपुल आलाय फलंदाजी मार्कवर. आतापर्यंत आम्ही सांगतो निशांत जोपर्यंत यष्ट्यांच्या मध्ये आपण पाहतोय तोपर्यंत निश्चितच पारडं हे जड असेल मैत्रीलोण पालघर संघाचं. कारण निशाण्याला या मैदानाचा पुरेपूर दांडगा अनुभव आहे. यावेळेस आपण पाहिलं विकेट मेडन षटक इथे मात्र टाकताना पाहायला मिळतोय. अक्षय काय कमबॅक करतोय. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. चला डीजे होऊन जाऊन द्या. धन्यवाद. चला पंच लगेचच आपण स्पीडअप करायला सांगायचंय. कुठलाही जास्त अवधी द्यायचा नाहीये. टायमर ऑन आहे. अन्यथा इथे मात्र कमिटीकडून एक कठोर कारवाई तुमच्यावर केली जाईल. यस रोहित सुद्धा इथे आपल्यासोबत जोडले जातात. प्रीतम घरत यांचे बंधू आपल्याला इथे पाहतोय. आमचे लाडके मित्र रोहित आपल्यासोबत इथे मात्र फायर पास्तरच्या खेम्यामध्ये जोडले जाताना आपण पाहतोय. चैतन्य आलाय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चैतन्याला करायचं काय आहे तर चैतन्याला करायचं 6 चेंडू 12 धावा डिफेंड करायचे. आपल्या संघातील 3 गोलंदाजाने सुल्लेख अमूल्य कामगिरी केली आहे. मात्र आता निशांत
पहिला चेंडू निशांत यांना फाईल रिझन मध्ये खेळायचा होता, त्यावर आपण पाहिलं की एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. आता मात्र 5 चेंडू 11 धावा लक्ष समोर आहे. आपण पाहतो की क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट मधले कुठली धावसंख्या छोटी नसते आणि कुठली ग्राउंड संख्या मोठी नसते. इथे मात्र दाखवून देताना पाहायला मिळतोय कांबोडेचा हा संघ. फलंदाजीमध्ये आपण मागे पाहिलं की खूपच खराब फलंदाजी झाली, मात्र तीच गोलंदाजीमध्ये कसर भरून काढताना पाहतायत. पुढचा चेंडू यावेळेस बॅटीची कड. पुन्हा एकदा एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. एक धाबेनिशी 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवर आपण फलंदाज पाहतोय ब्रँड ऑफ दापोली मिस्टर निशांतचा संख्या. या फलंदाजामध्ये कॅपेबिलिटी कॅलिबर आहे, कौशल्य आहे, मात्र ते इथे मात्र कुंबोली मैदानावर दाखवणं गरजेचं असेल. पहिला चेंडू पहिला धाव अति वेगवान पद्धतीने पूर्ण केली गेली, त्यानंतर मात्र 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना आपण पाहिल्या. या 2 धावेनिशी आता मात्र 3 चेंडू आणि 8 धावा. चला फायर पास्टर संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या सामन्यात लगेचच आपला नाणेफेकीचं कोल केलं जाईल. तिथे मात्र 4 षटकाचे सामने राहतील. तिथे मात्र आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पास्टर मिस्टर प्रीतमजी घरत. चैतन्य पुन्हा एकदा आपण पाहतोय 3 चेंडू 8 धावा. यावेळेस बॅटेची बाहेरची कड घेऊन चेंडू यावेळेस आपण पाहिलं ट्रॅव्हल झाला. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली, मात्र दुसरी धावाचा मानस मनामध्ये होता, मात्र धावपाच्या स्वरूपात आपण पाहिलं की गडी बाद झालाय. याच्या स्वरूप आपण पाहतोय धावसंख्या आता विजयासाठी आवश्यकता आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कोळगावचा ब्रँड मिस्टर अम्माय दाखल झालाय. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. यावेळेस वाईड चेंडू असेल, पंच फिरतायत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ यावेळेस होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रेशरचा हा चेंडू होता. प्रेशर यावेळेस नर्व्स कंट्रोल करण्यामध्ये अयशस्वी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज चैतन्य त्यांच्या मार्फत यावेळेस वाईड चेंडू. आता मात्र 2 चेंडू मध्ये एक चांगली हिट अनिवार्य असेल. 2 चेंडू मध्ये एक चांगली हिट मारणं अनिवार्य असेल. यावेळेस फटका निघून जाईल. यावेळेस चेंडू निघतोय सीमा पार. हालाय विठ्ठल रखुमाई चषक चौकार 4. मैदान हा मात्र आपण दुसरा सामना पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं फायर पास्टर संघाकडून कृपेश याने अप्रतिम खेळी केली. त्यानंतर आता आपल्या संघासाठीच मैत्री 11 पालघर संघासाठी हिरो बनण्याची सुवर्ण संधी यावेळेस पाहतोय निशांत यांच्या बाजूने येऊन ठेपली आहे. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 2 धावा. सामना कुठल्या बाजूला झुकेल याची उत्कंठा यावेळेस शिगेला लागली आहे. कुठला संघ दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण खेळ करेल. यावेळेस सुंदर फटका. 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावात करायचं होतं, मात्र कांबोळेचा संघ यावेळेस 1 धावेने इथे मात्र विजय होताना पाहायला मिळतोय. चला कांबोळे संघ कर्णधार लगेचच आपण कॉम बॉक्स संपर्क साधायचंय. टॉस का बॉक्स मध्ये आपण यायचंय.
ग इथे मात्र टॉस का बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडायचं आहे